की आम्ही वारकरी आहोत, परंतु आज त्यांनी जी कृती केलेली आहे त्याच्यावरनं हे लक्षात येतं की ती वारकरी नसून मारकरी आहेत, मारेकरी आहेत. असे वारकरी म्हणजे ज्या तुकोबांचं ज्ञानोबांचं आपण नाव घेतो त्या संत परंपरेची पहिली पायरी ही आहे की सगळ्यांना क्षमाशील असणं, कोणालाही कधी अटॅक करणं किंवा कोणावरती हल्ला करणं हे वारकरी धर्मात कधीही बसत नाही. हे स्वतःला जे वारकरी म्हणतायत ते मनुवादी आहेत आणि त्यांनी जो भ्याड हल्ला केलाय म्हणजे विकास लवांडे हे आळंदीवरनं सकाळी कीर्तन त्यांच्या एक कार्यक्रमामध्ये गेलेले असताना ते पुण्याकडे परतत असताना त्यांची गाडी अडवण्यात आली, त्यांना गाडीतनं बाहेर उतरवण्यात आलं, त्यांना कुठलं ते स्मशान होतं तिथे नेण्यात आलं आणि त्यांना सांगितलं आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे तर तुम्ही बोला, परंतु बोलून चर्चेने प्रश्न सुटतात हे त्यांना माहिती नाही म्हणून त्यांनी मोठ्या मोठ्या रॉकेलच्या बाटल्या असतात तशा 3-4 बाटल्या काळी शाई आणली आणि त्यांच्या अंगावर ओतलं. म्हणजे हे किती भ्याड लोक आहेत. एकटा माणूस गाठून जर तुम्ही अशा प्रकारे करत असाल तर तुम्ही वारकरी नाही, कुठलेही वारकऱ्यांचे संस्कार तुमच्यावरती नाहीयेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे निर्ढावलेले लोक आहेत. ह्यांनी 15-20 जणांनी हल्ला केलाय. आज विकास लवांडे तिथे बसलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं या सगळ्यांना अटक झाली पाहिजे, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. मला मुख्यमंत्र्यांना प्रश्न करायचा आहे की खुलेआम अशा प्रकारे जर हल्ले होत असतील तर त्यांच्यावरती तुम्ही काही कारवाई करणार आहात की नाही. आता मी तुमच्या माध्यमातून बघितलं नुसती शाई नाही त्यांनी टाकली तर त्यांनी पिस्तूलचा धाक सुद्धा दाखवलेला आहे. म्हणजे हे काय गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत. तुम्ही स्वतःला वारकरी म्हणवता. आज तुमच्या कृत्यातनं हे दिसून आलं की तुम्ही वारकरी नाही आहात, तुम्ही मारेकरी आहात. तुम्ही सर्वसामान्य माणसावरती हल्ले करतात. तुमचं खरं रूप जर लोकांसमोर जगासमोर आणलं तर तुम्ही वाटेल ते बोलतात. आज ते मंत्री कोण आहेत, नितेश राणे, त्यांनी काय सांगितलं म्हणे की त्या कृतीचं समर्थन केलं. मला मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे की ज्या संविधानाची शपथ घेऊन मंत्रिपदाचं ग्रहण केलं जातं त्या मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीला असा सर्व धर्म समभाव मानलाच पाहिजे. कोणावरती अटॅक करा, काय केलं ती कृती चांगली केलेली आहे असं बोलण्याचा अधिकार नाहीये. आणि नितेश राणे जे आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक त्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या. हिरवे साप काय म्हणतात हे काय, म्हणजे ह्या देशात सर्व धर्म समभाव आहे. ह्या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन सगळेजण एका धर्माने गुण्या गोविंदाने राहत असताना तुम्ही जर धर्माच्या नावाने फूट पाडत असाल आणि तुम्ही सांगत असाल की मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला मंत्री आहे तर आधी मंत्रिपदावरून खाली हो आणि मग बोल काय बोलायचं ते. एक कार्यकर्ता म्हणून बोल. पण मंत्र्याला असा अधिकार नाहीये की जाती जातीमध्ये धर्मामध्ये विष पेरायचं. हे या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही. तुम्ही जर वारकऱ्यांच्या वेशामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करत असाल तर तो द्वेष आम्ही सहन करणार नाही. आज विलास लवांडेंवर तुम्ही हल्ला केलेला आहे. तुम्हाला जर असं वाटतं आणि तो कोण, तो भोसले, तो शरद पवारांचं नाव घेऊन बोलतो, त्याला शरम वाटते? त्याचं वय काय, शरद पवार साहेबांचं वय काय, आणि अशा प्रकारे बोलायचं? ही संस्कृती आहे तुमची. आणि तुम्ही स्वतःला काय म्हणतात ते, स्वतःला तुम्ही संत म्हणतात, महंत म्हणतात, आचार्य म्हणतात. अहो आचार्य कोणाला म्हणायचं? तुमच्यासारख्या मवाल्यांना, तुमच्यासारख्या गुंडांना म्हणायचं? तुमच्यासारख्या मारकऱ्यांना म्हणायचं? मला आठवतं भीमा कोरेगावला जे मागे मारहाण केली होती, दलित आमच्या बांधवांच्या गाड्या जाळून टाकल्या होत्या, त्यावेळी सुद्धा ज्या मारकरी होते त्यांच्यावरती FIR झाला होता, पण आजतागयत त्यांना अटक झालेली नाही. आणि हे महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारे वाढत असेल, तुम्ही जर एकमेकांवर हल्ले करत असाल आणि या हल्ल्यांचं जर समर्थन मुख्यमंत्री आणि गृह खातं करत असेल तर ते कदापि आम्ही सहन करणार नाही. त्यांनी जो त्यांच्यावर अटॅक केला त्यावेळेस त्यांनी शूट केलेलं आहे, सगळं कॅमेरे लावलेले आहेत. म्हणजे इतकं निर्धावले तुम्हाला की गृह खातं आम्हाला वाचेल, आम्ही सत्तेवर आहोत, आम्हाला कोणीच काही करू शकत नाही. अशा प्रकारे भ्रमामध्ये कोणीही राहू नका. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. आज तुम्ही सत्तेवर असाल, देशात असाल, सगळीकडे असाल, तुम्हाला असं वाटलं आम्ही आता सत्तेत बसलो, आम्हाला वाटेल ते करू, आम्ही मनमानी चालेल. पण महाराष्ट्रातला संत परंपरा मानणारा जो भाविक लोक आहे, जो खरा हिंदू आहे,
जो आमच्यासारखा खरा हिंदू आहे तो हिंदू धर्म मारतो. आमच्या हिंदू धर्मामध्ये कधीही कोणावरती मारामाऱ्या करा, एकमेकांचे जीव घ्या, दुसऱ्याच्या धर्माला वाईट म्हणा असं कधीही सांगितलेलं नाहीये. त्यामुळे अशा प्रकारे जर का कोणी करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई हे मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे, कारण त्यांच्याकडे गृह खातं आहे. त्यांनी लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करावी. संग्राम जगताप आमदार आहेत भाजपचे आणि त्यांनी याचं समर्थन केलं राष्ट्रवादी आणि भाजपच्या. राष्ट्रवादी काँग्रेस मी आताच तुम्हाला म्हणाले संग्राम जगताप तर एखाद्या सापाचा सरड्यासारखा रंग बदलतोय, त्यामुळे त्याच्याबद्दल काय न बोललेलंच बरं. परवा मी मंत्रालयात भेटले तेव्हा म्हटलं काय संग्राम, काय तू रंग बदलतोस, हे तुला शोभतं का, असंही मी म्हटलं होतं. तेव्हा मुंडी खाली घालून निघून गेला तो. परंतु नितेश राणे मंत्री आहेत, त्यांना ताबडतोब मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. कुठल्याही मंत्र्याला ज्याने शपथ घेऊन मंत्रीपदाची खुर्ची ग्रहण केलेली आहे त्या मंत्र्याला अशा प्रकारे समाजामध्ये भेदभाव करण्याचं विधान करण्याचं कुठलाही अधिकार नाहीये. आणि विलास लवांडे एकटे नाहीयेत, अख्खी राष्ट्रवादी आणि अख्खी महाराष्ट्राची जनता ही विकास लवांडांबरोबर आहे. भुजबळ साहेब अनुभवी आहेत, अनेकदा त्यांनी मंत्रीपद बघितलेले आहे आणि त्यांना खरं खोटं माहिती आहे. आज अजितदादा असते तर अजितदादांनी हे सहन केलं नसतं. आणि अशा प्रकारे मंत्रीपदावर बसलेल्या लोकांनी काय विधानं करावं याची समज मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे आणि नितेश राणेचा राजीनामा घेतला पाहिजे.